नमस्कार. आजची कथा आहे पूर्वनियोजित लग्नापासून पळून गेलेली रशियन काउंटेस एका अमेरिकन समुद्री कॅप्टनच्या प्रेमात पडते आणि तिचे प्रेम मिळाल्यावर त्याला जणू संपूर्ण जग आपल्या बाहुपाशात आल्यासारखे वाटते. द वर्ल्ड इन हिज आर्म्स हा 1952 सालचा रोमांचक समुद्री साहसपट असून त्यात साहस, प्रणय आणि थोडीशी उग्रता यांचा प्रभावी संगम आहे. दिग्दर्शक राहुल वॉल्श यांच्या वेगवान शैलीमुळे चित्रपट जिवंत आणि रंजक बनतो. यात गेगरी पेक समुद्री कॅप्टन जोनाथन क्लार्कच्या भूमिकेत दिसतात, जे अलास्कामधून सीलच्या कातड्यांचा व्यापार करताना रशियनांच्या अत्याचारातून त्या प्रदेशाची सुटका व्हावी असे स्वप्न पाहत असतात. चित्रपटाची सुरुवात कॅप्टन जोनाथन क्लार्क शहरात परत येतो आणि आपल्या खलाशांना सोडवतो इथून होते. त्यानंतर क्लार्क व्यापारी क्लेगेटशी सीलच्या कातड्यांच्या व्यापाराचा करार करतो. रशियन अधिकाऱ्याने मोठी रक्कम देऊन जहाज भाड्याने घेण्याचा प्रस्ताव दिला तरी क्लार्क ते नाकारतो. पुढे पार्टी दरम्यान पोर्तुगीशी त्याचे भांडण होते आणि शेवटी क्लार्क पैज जिंकतो. पार्टीत मरीना नावाची एक तरुण रशियन मुलगी जोनाथनला भेटते. जोनाथन तिच्याशी मैत्री करतो आणि तिला शहर दाखवायला घेऊन जातो. पुढे तो मरीनाला आपल्या पिलग्रीम ऑफ द सी जहाजावर नेतो, तिच्याबद्दलची आपुलकी व्यक्त करतो आणि तिला सिटका येथे नेण्याचा निर्णय घेतो. सुरुवातीला रशियनांविषयी तिरस्कार असल्यामुळे तो मदत करण्यास नकार देतो, पण मरीना स्वतः त्याला भेटल्यानंतर त्याचे मत बदलते. त्या रात्री शहर फिरताना दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. जोनाथन तिला लग्नाची मागणी घालतो आणि ती आनंदाने होकार देते. प्रिन्स सेमन मरीनाला शोधून तिला सिटका येथे घेऊन जातो. मरीनाने आपली फसवणूक केली असे समजून जोनाथन पोर्तुगीसोबत अलास्काकडे शर्यत लावतो आणि कोण आधी पोहोचेल यावर आपले जहाज पणाला लावतो. जोनाथन ही शर्यत जिंकतो, पण पोर्तुगी त्याचे जहाज चोरण्याचा प्रयत्न करतो. दोन्ही जहाजांचे कर्मचारी भांडत असताना रशियन तोफखाना जहाज येते आणि सर्वांना पकडून सिटका येथे घेऊन जाते. मरीना साखळदंडात बांधलेल्या कैद्यांनी भरलेल्या अंधाऱ्या तुरुंगात धावत येते आणि ती लगेच कैद्यांपैकी एक असलेल्या जोनाथनकडे जाते. ती त्याला थांबून सांगते की ती त्याला सोडून गेलेली नव्हती. प्रिन्स सेमन आणि त्याची माणसं तिला जबरदस्तीने घेऊन गेली होती. ती अजूनही त्याच्यावर प्रेम करते आणि त्याने तिच्यावर विश्वास ठेवावा अशी विनंती करते, पण रागावलेला जोनाथन तिच्यावर विश्वास ठेवत नाही आणि एका साध्या अमेरिकन खलाशाने केलेली लग्नाची मागणी तिच्यासाठी विनोद होती का असा कटू प्रश्न विचारतो. त्यावर मरीना सांगते की तिने उत्तर आधीच पिलग्रीम जहाजावर दिले होते, ती त्याच्याशीच लग्न करणार आहे. जोनाथन उपराधाने विचारतो की ते लग्न त्याच्या फाशीच्या आधी होणार की नंतर. दरम्यान तिला त्याचा राग कसा शांत करायचा हे माहीत असते. ती त्याला अलगद किस देते. तिचा चेहरा कॅमेऱ्याकडे नसतो, पण तिच्या डोळ्यात खरे अश्रू दिसतात. ते पाहून जोनाथनचा राग हळूहळू वितळू लागतो. सिटका येथे प्रिन्स सेमन मरीनावर दबाव टाकतो की जोनाथनच्या सुटकेच्या बदल्यात तिने त्याच्याशी लग्न मान्य करावे. मात्र जोनाथन आणि त्याचे साथीदार परत येऊन मरीनाची सुटका करतात आणि तिला घेऊन जहाजाने दूर निघून जातात. गेगरी पेक आणि ॲन बायथ यांचा रोमांस जणू तिसऱ्या व्यक्तीच्या उपस्थितीत घडतो. तो म्हणजे दिग्दर्शक राहुल वॉल्श यांचा ठळक दिग्दर्शकांच्या शैलीचा ठसा. ॲन बायथ यांनी भावनिक दृश्यात प्रभावी अभिनय केला आहे. अँथनी क्वीन तिला अचानक उचलतो आणि गेगरी पेक तिची सुटका करण्यास सांगतो तेव्हा तो तिला त्याच्याकडे फेकतो. पेकच्या भावपाशात पडताना तिच्या चेहऱ्यावर उमटलेले भाव खास लक्षवेधी आहेत. आश्चर्य आणि संकोच हळूहळू लाजऱ्या आनंदात बदलताना दिसतात. गेगरी पेक आणि अँथनी क्वीन यांच्यातील सॅन फ्रान्सिस्को ते अलास्का दरम्यानची जहाजांची रोमांचक शर्यत, ज्याचे प्रभावी छायांकन रुसेल मेटी यांनी केले आहे, हा चित्रपटातील खास प्रसंग आहे. तसेच ॲन बायथ सोबतचे रोमॅन्टिक क्षण, रशियन रेस्टॉरंटमधील प्रसंग आणि पेकचे साथीदार साधूंचा वेश घेऊन मरीना आणि प्रिन्सच्या लग्नात घुसतात. शेवटी गेगरी पेक चर्चच्या बाल्कनीतून काच फोडत आत येऊन लग्न थांबवतो.
हा उत्कर्ष बिंदू चित्रपटाला विशेष थरारक बनवतो. उंचापुरा आणि देखणा गेगरी पेक बाहुलीसारख्या ॲन बायतला उचलून लग्न मंडपातून घेऊन जातो. शेवटच्या दृश्यात मरीना जहाजाच्या सुकाणीवर उभी राहून संध्याकाळच्या प्रकाशात जहाज पुढे नेत असते, तर गेगरी पेक तिच्या मागे उभा राहून प्रेमाने तिच्या हातावर आपले हात ठेवतो. गेगरी पेक जेव्हा मरीनाकडे हसऱ्या नजरेने पाहतो, तेव्हा त्या हास्यातून त्याच्या मनातील आपुलकी, आनंद आणि प्रेम स्पष्ट दिसते. तो काही बोलत नाही, पण त्याच्या चेहऱ्यावरील स्मितातूनच प्रेक्षकांना कळते की त्याचे तिच्यावर खूप प्रेम आहे आणि ती सोबत असण्याने तो खूप आनंदी आहे. दिग्दर्शक राहुल वॉल्श या दोघांना गडद होत चाललेल्या संध्याकाळच्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर उभे दाखवतात, ज्यातून मरीना केवळ संकटात सापडलेली नायिका नसून नायकासोबत साहस करणारी आणि त्याच्या आयुष्यातील खरे जग बनलेली साथीदार आहे हे प्रभावीपणे व्यक्त होते. आजूबाजूला अनेक लोक असले तरी ते जणू आपल्या जगातच रमलेले दिसतात. मरीना काहीतरी म्हणते, संगीतामुळे ते ऐकू येत नाही म्हणून पेक तिच्याकडे झुकतो. ती पुन्हा म्हणते आणि दोघे हसतात. हा क्षण साधा, आनंदी आणि पारंपरिक शेवटच्या किसपेक्षा अधिक कोमल व भावपूर्ण वाटतो. ती नेमके काय म्हणते ते हे ऐकू येत नाही आणि त्यामुळे तो क्षण प्रेक्षकांच्या कल्पनेवर सोडला जातो. या प्रसंगाला अधिक भावनिक रंग देतो तो फ्रँक स्किनेर यांनी दिलेल्या संगीताची सुंदर धूनही विशेष लक्ष वेधते. जोनाथन आणि मरीना जहाजाच्या सुकाणीवर एकत्र उभे राहून नव्या साहसाच्या दिशेने निघतात, तेव्हा जॉन मसिना टिरे यांच्या पात्राचे शब्द अर्थपूर्ण ठरतात. हीज गॉट द वर्ल्ड इन हिज आर्म्स, म्हणजेच त्याच्या बाहुपाशात त्याचे संपूर्ण जग आहे. लवकरच हा चित्रपट पहा आणि तुमचे विचार आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. मी पुन्हा नवीन कथा घेऊन भेटीला येणार आहे. धन्यवाद. नमस्कार.